खंती भय निरसली खंती भय निरसली खंती जन्म अनुजाते
देवांचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंती विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघन निहित पाण्यं मण्डनं मण्डना तरुण तुलसीमालाय कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करूरा खलानेशवादा पनोदार्हदक्षिं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू मस्तक आहे पायावरिया वारकरी तुमच्या वारकरी तुमच्या वारकरी तुमच्या मस्तक आहे पायावरिया वारकरी संतांचा वारकरी संतांचा जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती जयंती केली स्मरण
होय सकळ यज्ञांची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. गुरूंचं नमन राहिलं होतं म्हणून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञान्यांची राजे साधकांची मायबाप संजीवन समाधी घन विश्वमाऊली ज्ञानोबार आहे. वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्रीसंत तुकोबार आहे. आदी करून सकल संत मांद्याळी आणि आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान सर्व जगत ईश्वर पंढरीधीश पांडुरंग परमात्मा यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग अनंत कृपासागर विश्ववंदनीय विश्व उद्धारक जगद्गुरु श्रीसंत तुकोबाराय यांचा हा 4 चरणांचा आणि आपल्या जीवनातली सार्थकता व्यक्त करणारा उत्कृष्ट असा अभंग आहे. अभंगाच्या चिंतनापूर्वी थोडासा परिहार. भगवंताच्या असीम कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने पवित्र अशा महाराजांच्या संतांच्या या दरबारामध्ये आणि 117 वर्षापासून हा महोत्सव या ठिकाणी चालू आहे. आणि या महोत्सवामध्ये पुन्हा 6व्या दिवसाची सेवा माझ्या भाग्याने मला मिळाली. भाग्य हे एकदा उदयाला येतं बरं का, पण माझं भाग्य हे पुन्हा पुन्हा उदयाला येतंय. म्हणून मला संतांची सेवा या ठिकाणी घडते. सेवेकरता ज्यांची उपस्थिती आहे सगळी वंदनीय अशा प्रकारची मंडळी या ठिकाणी आहेत. रोज जे तिकडे बसलेले असतात बाबा, पण आज प्रत्यक्ष कीर्तनामध्ये विणा घेऊन उभे आहेत. आमचंच भाग्य समजावं लागेल. आणि त्यानंतर आमचे परम आदरणीय आपल्यालाच नाही तर आम्हाला सुद्धा, कारण आमच्यापेक्षा ते खूप ज्येष्ठ आहेत. त्यांच्या वयाची म्हणजे त्यांच्या समकालीन जी महाराज मंडळी काही आहे ती सध्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचं कार्य करतात आणि त्यांचीच ती मित्र मंडळी आहे. याचा अर्थ असा आहे की हे सुद्धा आम्हाला गुरुतुल्य आहे आणि ते या ठिकाणी सेवेकरता उपस्थित आहेत. आज प्रकृती स्वास्थ्य त्यांचं काही ठीक नाही, मगासपासून त्यांना जरा चक्कर येत आहे, पण तरी सुद्धा उभे आहेत. आणि तुम्ही सगळी महान मंडळी या ठिकाणी आहेत. वाटलं नव्हतं महाराष्ट्राच्या बाहेर एवढी प्रगती असेल म्हणून, पण इथं आल्यानंतर खूप आनंद वाटला. आता मला बरं का, मी कुठं परत राज्यामध्ये गेलोय असं काहीच वाटत नाही. आपल्याच लोकांमध्ये आहे, सगळी आपलीच प्रेमाची माणसं आहेत, सगळी घरातली माणसं आहेत असं वाटायला लागलं आहे. एवढं प्रेम या ठिकाणी सगळ्यांकडून आम्हाला मिळतंय. बुवान ते आम्हाला नेहमी सांगत असतात, रोज आमची चर्चा होते, फक्त तुमची स्तुती आणि स्तुतीच निघते तोंडात. कारण असा परिसर, एवढी भाविक जन, अशा पद्धतीची परंपरा, ती चालींच्या बाबतीत असेल, ती मृदंगाची सेवा असेल, सगळी सेवा उत्तम अशा प्रकारची या ठिकाणी आहेत. फार आनंद वाटतो आणि अशांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळते, फार भाग्याची गोष्ट आहे. परराज्यामध्ये सेवा करण्यासाठी मिळावी, स्वराज्यामध्ये कीर्ती होते बरं का. महाराज किती मोठे आहेत, परराज्यामध्ये कीर्तन करायला गेले होते. फार आनंद वाटला. सेवेकरता जो अभंग निवडला आहे, या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यांनी आपल्या जीवनातली सफलता व्यक्त केली आहे. तुकोबाराय म्हणतात, जन्मा आलो त्याचे, मी जन्माला आलो, आज फळ झाले साचे. आज मला जन्माला आल्याचं फळ मिळालं. पण या ठिकाणी एक असा प्रश्न उत्पन्न होतो की जगद्गुरु तुकोबाराय यांनी आपल्या जीवनातली सफलता या अभंगातून व्यक्त केली. जगद्गुरु तुकोबाराय शब्द वापरतात कारण स्वतः महाराजांची वाक्य आहे. महाराज म्हणतात, व्यासादिक महर्षी
यांनी जे लिहिलं, जे बोललं, त्याचं साच भावानं वर्तन करण्याकरता आम्ही वैकुंठातून मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाचे बोलेले जे ऋषी साच भावे वर्तया. आपल्याला त्रास होईल असं काही आपण आज काही गाऊ नका. पण कमी गायला तरी चालेल, पण तुमचं स्वास्थ्य चांगलं राहणं हे महत्वाचं आहे. कारण तुम्हाला जेवढं आयुष्य लाभेल तेवढं आम्हाला जास्त ऐकता येईल. म्हणून आता तूर्त कमी गायला तरी चालेल. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कशा करता सांगितलं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही वैकुंठातून या ठिकाणी आलेलो आहोत. मग जे वैकुंठातून मृत्यू लोकांमध्ये येतात त्यांचं जीवन सफल झालं नसेल का? त्यांना काय परमात्मा साक्षात्कार झाला नसेल का? अहो, वैकुंठात म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याच्या जवळच राहणं आहे. आणि त्यांना परमात्म्याची प्राप्ती झालेली असताना, नित्य परमात्म्याचा सहवास असताना पुन्हा जगद्गुरु तुकोबाराय असं का म्हणतात की मी जन्माला आलो त्याचं फळ मला आज मिळालं, याच्या पूर्वी काही मिळालं नव्हतं का? मिळालं होतं. याच्या पूर्वी जगद्गुरु तुकोबाराय यांना त्यांना प्रत्यक्ष भगवंताचं सानिध्य आहे. पण संत जगाला मार्ग दाखवण्याकरता काही भूमिका स्वीकारतात. जगाला मार्ग कळावा याच्याकरता संत काही भूमिका घेतात. भूमिका म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आपण पार्ट म्हणतो, ऍक्ट म्हणतो. आपल्याला तशा पद्धतीची कृती करून दाखवतात. जगद्गुरु तुकोबाराय यांनी एका अभंगामध्ये सुंदर उदाहरण दिलंय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे शाळेमध्ये एखादा शिक्षक शिकवतो. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षकांना पंतोजी असं म्हणायचे. तो शाळेमध्ये शिकवत असताना एका हातामध्ये पाटी घेतो, दुसऱ्या हातामध्ये खडू घेतो. आपलं लक्षात येत आहे ना? आणि त्या खडून त्या पाटीवर काहीतरी अक्षर काढतो, अंक गिरवतो. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. तो जो शिक्षक आहे त्याचं शिक्षण हे किती झालेलं असतं? MA BA DED BEd काय त्याचं पुढचं शिक्षण झालेलं असतं. पण एवढं शिक्षण झालेलं असून सुद्धा त्याला हातामध्ये पाटी आणि खडू घ्यायची काय आवश्यकता आहे? पण तो घेतो का? अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, कैसे संत जगी प्रिया दाविती अंगी. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, कैसे संत अर्भकाचे साठी, अर्भक म्हणजे बालक. अर्भकाचे साठी पंथे हाते धरली पाटी,
तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. ज्याप्रमाणे तो शिक्षक त्याला काहीच गरज नाही हातामध्ये पाटी आणि खडू घ्यायची, पण तू घेतो का तर जेणेकरून लहान मुलांना वाचता यावं, त्यांना लिहिता यावं, याच्याकरता तो हातामध्ये पाटी आणि खडू घेतो. त्याप्रमाणे संत असतात. जगाला मार्ग कळावा तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. त्याप्रमाणे संत असतात. जगाला मार्ग कळावा याच्याकरता आपण स्वतः क्रिया करून दाखवतात. विठ्ठल वास्तविक संत जीवनाचा जर आपण विचार केला तर संतांचं जीवन हे एक अलौकिक अशा स्वरूपाचं जीवन आहे. अलौकिक कशा करता तर संतांना आपल्या जीवनामध्ये कोणतंच कर्म हे शिल्लक राहिलेलं नसतं किंवा शास्त्रही त्यांना सांगत नाही की तुम्ही अशा अशा पद्धतीचं कर्म करा. शास्त्राचाही तेवढा अधिकार नाही जेवढा अधिकार संतांचा आहे. त्यांना कोणी कर्म करा असं सांगूच शकत नाही. अकर्म अशा पद्धतीची त्यांची अवस्था झालेली असते. निस्त्रे पुण्योपथी विचरताम, ओ विधी ओ निषेध. त्यांना कोणताच विधी निषेध नसतो. त्यांची अवस्था कशी असते? धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्ये संपन्न. अशी सर्वसंपन्न अशा प्रकारची संतांची अवस्था असते. त्यांना कोणतंच कर्म नाही, त्यांना जीवनामध्ये काहीच मिळवायचं नाही, पण अशा पद्धतीची अवस्था असताना देखील संत कर्म करतात. का करतात तर माऊली ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी. देखे प्राप्तार्थ झाले, जीवनामध्ये त्यांना सगळं प्राप्त आहे. जे निष्कामता पावले, निष्काम अशा स्वरूपाची ज्यांची अवस्था झालेली आहे, तयाही कर्तव्य असे उरले. त्यांनाही एक कर्तव्य उरतं, त्यांच्याकडेही एक काम आहे. म्हणजे ते काम त्यांनी आपण स्वतः स्वीकारलेलं आहे. ते काम कोणतं आहे तर लोकांचं कल्याण करावं हे संतांचं कार्य आहे. विठ्ठल संतांना लोकांचं कल्याण व्हावं असं का वाटतं? त्यांना काय गरज आहे? संतांना लोकांना मार्ग दाखवण्याची काय आवश्यकता आहे? पण संत जीवनाचा आपण विचार केला तर संतांना हा बुडणारा समाज पाहला जात नाही. हा जो समाज अधोगतीकडे चाललेला आहे तो संतांकडनं पाहला जात नाही. बुडत हे जनन दे समाज संतांकडनं पाहला जात नाही. येतो कळवळा म्हणूया. संतांना त्यांचा कळवळा वाटतो. कारण संतांचं हृदय कसं आहे, संतांचा स्वभाव सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय यांनी संतांचा काय स्वभाव आहे तो एका प्रसिद्ध अभंगामध्ये व्यक्त केलेला आहे. महाराज म्हणतात, जे कारण जले गांजले, जे कारण जले गांजले. मोह माणसाला दुखवतो. एखादी वस्तू किंवा व्यक्ती माणसाला दुखवत नाही, त्याच्यावरचा मोह आपल्याला दुखवतो.
आता आपण बातम्यांमध्ये पाहता, पेपर वाचतो आपण, कितीतरी लोक मरतात, ऍक्सिडेंट होतात, खूप लोक मरतात, पण आपल्याला त्याचं काही वाटत नाही. तेही जीवच असतात, तोही माणूसच मेलेला असतो, पण त्याच्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही. तीळ मात्रही दुःख आपल्याला होत नाही. पण तो आपल्या नात्यातला जर कोणी गेला, आपल्या समाजातला, आपल्या नात्यातला जिवलग जर कोणी व्यक्ती मेला, तर आपल्याला अफाट दुःख होतं. का? तो मेलेलाही माणूसच होता, आणि ज्याच्याबद्दल आपण शोक करतोय, रडतोय, तोही माणूसच आहे. दोघही मेलेली आहे, पण तो मेला तेव्हा काहीच वाटलं नाही, आणि हा जवळचा मेला की रडायला लागला. हे का होतं? तर मोह माणसाला रडवतो. एक सावकार होते, त्या सावकाराची एक कंपनी होती, पण ती कंपनी सावकाराला आता विकायची होती. त्याच्याकरता सावकार 2-3 दिवसासाठी बाहेरगावी निघून गेले. त्या कंपनीचा सौदा करण्याकरता बाहेरगावी निघून गेले. पण बाहेरगावी गेल्यानंतर 1-2 दिवसामध्ये त्यांच्या घरी एक कॉल आला. तो कंपनीच्या जवळूनच आलेला होता. त्याच्यामध्ये तो कॉल त्याच्या मुलानं उचलला, सावकाराच्या मुलानं कॉल उचलला, बोलायला लागला. त्याच्या कानावर एक बातमी पडली, अहो सावकार साहेब, तुमची कंपनी जळते बरं का, ती आमच्या डोळ्यासमोर जळते. हे शब्द ऐकल्यानंतर त्यानं तसाच फोन ठेवला आणि पळतच निघाला. कंपनी जवळ गेला, पाहतो तर खरंच कंपनी जळते. रडायला लागला, माझ्या बापानं माझ्याकरता एवढी इस्टेट कमवली, पण ती सगळी माती मोल होते, तिची सगळी राख माझ्या डोळ्यासमोर होते. रडायला लागला. त्याचं हे रडणं चालू असताना अचानक सावकारची घरी आले. त्यांना बातमी कळाली, कंपनी जवळ गेले. तिथे गेल्यानंतर पाहतात तर मुलगा रडतोय. त्या मुलाला विचारायला लागले, का रे बाळा, तू का रडतोय? म्हणे, बाबा तुम्ही काय वेडे झाले का? अहो आपली एवढी कंपनी डोळ्यासमोर जळते आणि तुम्ही विचारता का रडतोय? अरे म्हटले, बाळा, ज्या कंपनी करता तू रडतोय, ती कंपनी मी कालच एकाला विकली. तिचा सौदा झालेला आहे. ज्याप्रमाणे नळ आपण बंद करतो, तसं त्या पोराचं रडणं थांबलं. पुन्हा सावकाराला एक फोन आला, सावकार साहेब, तुम्ही जो सौदा केला होता ना, तो सौदा माघारी फिरला. जसा नळ चालू करावा तसं दोघं बाप बेटे रडायला लागले. विठ्ठल विठ्ठल. हे का घडलं? आधी ही कंपनीच जळते, नंतरही कंपनीच जळते, पण आधी रडतो, पुन्हा शांत होतो, पुन्हा रडायला लागतो. असं का होतं? तर एखादी वस्तू किंवा व्यक्ती माणसाला दुखवत नाही, तर त्याच्याबद्दलचा मोह माणसाला दुखवतो. आणि असे दुःखानं, असे मोहानं जे दुःखी झालेले लोक आहेत, जे का रंजले, त्यांना रंजले शब्द प्रयोग असतात. असे जे मोहानं ग्रासलेले लोक आहेत, जे का रंजले, जे का गांजले. गांजले शब्दाचा अर्थ समाजाकडून ज्यांना त्रास झालेला आहे, असे गांजलेले लोक. त्याची म्हणे जो आपुले, तोची साधूळ खावा. तो खरा सांगतोय, देव तेथेची जाणावा. मृदू सबाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, तोची साधूळ खावा. मृदू सबाह्य नवनीत. नवनीत म्हणजे लोणी. ते जसं आतूनही मऊ आहे आणि बाहेरूनही मऊच आहे, त्याप्रमाणे संतांचं अंतःकरण आहे. त्यांचं अंतःकरण खूप मऊ आहे, खूप कळवळा त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. पुढे महाराज म्हणतात, दया करणे जे, हेच आहे का? जासी अपंगिता नाही, ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धडी जो हृदय. ज्याची अपंगिता नाही, अपंगिता म्हणजे ज्याला कोणी आपलं नाहीये, त्याला जो हृदयाशी धारण करतो, तो खरा साधू आहे. ऐका, आजही आळंदी क्षेत्रामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात.
पण मला सांगा, त्या हजारो विद्यार्थ्यांमधले सगळेच काही कलाकार होतात का हो? सगळ्यांनाच वाजवता येतं, प्रवचन करता येतं, कीर्तन करता येतं का? नाही. त्याच्यातले बिचारे काही असेही असतात जे अगदी निर्गुण निराकार असतात, ज्यांना काहीच जमत नाही, ज्यांना मृदंगही कधी वाजवता येत नाही, ज्यांना कधी गायनही जमत नाही, कीर्तन प्रवचन तर लांबची गोष्ट आहे, ज्यांना काहीच जमत नाही. पण अशांचंही संपूर्ण आयुष्य आळंदीमध्ये अगदी सुखानं निघतं का? ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय. काहीच येत नाही त्यांना, पण तरी सुद्धा सुखपूर्वक आपलं आयुष्य आळंदीमध्ये काढतात आणि सुखानं श्वास सोडतात का? तर त्या ठिकाणी माऊली आहे, त्या ठिकाणी संत बसलेले आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. मी जास्त काय सांगू? प्रत्यक्ष संत हे भगवंतच असतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, यांना संत म्हणतात. आणि संतांचं अंतःकरण अशा पद्धतीचं असल्यामुळे संत हे जगाला मार्ग दाखवतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला आवश्यकता नसताना समाजाला ते मार्ग दाखवतात, कारण संतांचं हृदय हे अगदी मवाळ आहे. आणि मग मार्ग दाखवत असताना संत काही भूमिका आपल्या ठिकाणी साकारतात. मग मी भूमिकेचा अर्थ आपल्याला मगाशी सांगून गेलो. संत काही भूमिका घेत असतात, पामराची म्हणा, विषयी म्हणा, मुमुक्षु म्हणा किंवा मुक्त अवस्था म्हणा. संत वेगवेगळ्या भूमिका धारण करतात. कुठं भक्तिशास्त्रातले अनुभव आहेत, कुठं योगशास्त्रातले अनुभव संतांनी मांडले. योगी या दुर्लभ तो म्या देखीला साज. हे साजणी योग्याधिकांना जो दुर्लभ असा परमात्मा आहे त्याला मी पाहिलं. हा जो अनुभव आहे हा ज्ञानोबारायांचा भक्तिशास्त्रातला अनुभव आहे. कुठं ज्ञानोबारायांनी योगशास्त्रातले अनुभव मांडले. पहिला मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. हा अनुभव ज्ञानोबारायांचा योगशास्त्रातला अनुभव आहे. असे बरेच अनुभव संतांनी मांडले आणि ते अनुभव मांडत असताना वेगवेगळ्या भूमिका संतांनी जगासमोर मांडल्या. मी एवढी सगळी पार्श्वभूमिका आपल्या समोर का मांडतोय तर आज जो मी सेवेकरता अभंग घेतलेला आहे साधना म्हणजे काय, साधकाची काय व्याख्या आहे. तर ज्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा प्राप्तीची तीव्र इच्छा आहे
त्याला साधक अशा प्रकारचं म्हटलं जातं. माझा परमात्मा हा कुठे राहतो, त्याचा पत्ता काय, हे कुणीतरी मला सांगता का, हे भाव जगद्गुरु तुकोबाराय यांनी व्यक्त केलेले आहे. याला साधकाची भूमिका म्हणतात. कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा, जरी ठावा असेल तुम्हा कोणा. कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल. हा विठ्ठल कुठे राहतो, हा परमात्मा कुठे आहे, तो कोणत्या गावाला राहतो, हे जरा सांगता का. जरी ठावा असेल तुम्हा कोणाला हे माहिती असेल तर सांगा. ही जी अवस्था आहे हिला साधकाची अवस्था म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय कोणी भेटलं तर विचारायचे, त्याला एकच विचारायचे, जो भेटेल त्याला विचारायचे, माझ्यावर भगवंताची कृपा होईल का, भगवंत माझी लाज राखतील का. पुसावे से जीवाचे, पुसावे से जीवाचे, पुसावे से जीवाचे, देव कृपा करील मत काय लाज राखील. याला साधकाची भूमिका म्हणतात. मला परमात्मा प्राप्ती होईल का, परमात्मा प्राप्तीची तीव्र जिज्ञासा, तीव्र इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला साधक म्हटलं जातं. मेरे प्राणेश मन मोहन तुम्हें ढूंढूं कहाँ जाकर, मेरे प्राणेश मन मोहन तुम्हें ढूंढूं कहाँ जाकर, छिपे हो तुम कहाँ जाकर, न आते हो बुलाने से, कि फिर दिल में आता है कि मर जाऊं जहर खाकर, मेरे प्राणेश मन मोहन
तुम्हें ढूंढू कहाँ जाकर, याला साधकाची अवस्था म्हणतात. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो या जमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना न शाम भूल जाना, श्री राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. देवा ज्या वेळेला मी हा देह सोडणार त्यावेळेला एकदा मला फक्त दर्शन द्या. ही अंतिम क्षणाला दर्शनाची जी इच्छा आहे याला साधकाची अवस्था म्हणतात. विठ्ठल आणि अशा साधकाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबार आहे आपल्या जीवनातली सफलता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये व्यक्त. जन्म आलो जगद्गुरु तुकोबार आहे. मी जन्माला आलो त्याचे, मी जन्माला आलो त्याचं मला आजी म्हणजे आज, आजी फळ झाले साचे, साचे म्हणजे खरं. मी जन्माला आलो त्याचं खरं फळ मला आज मिळालं. याचा अर्थ काय? जीवनातलं खरं फळ मिळणं म्हणजे काय तर जीवन सफल होणं. जगद्गुरु तुकोबार म्हणतात माझं जीवन हे आज सफल झालं, जीवन सफल झालं. पण प्रश्न असा निर्माण होतो की जीवन सफल होणं म्हणजे काय? जीवन सफल होण्याची व्याख्या जगद्गुरु तुकोबार आहे यांची काय आहे? आपली ही जीवन सफल होण्याची व्याख्या असते, पण आपल्या व्याख्येमध्ये, आपल्या अर्थामध्ये आणि संतांच्या अर्थामध्ये, संतांच्या व्याख्येमध्ये फरक आहे. संत कशाला जीवनातली सफलता मानतात? त्याला जीवनामध्ये संपत्ती मिळाली तर आपलं जीवन सफल झालं असं त्याला वाटतं. एखाद्याला मुलगा होत नसेल
10-12 वर्ष झाली त्याला मुलगाच होत नाही, आणि त्याला जर मुलगा झाला तर त्याला असं वाटतं आपलं जीवन आता बस सफल झालं. एखाद्याचं लग्न होत नसेल, योग्य मुलगी मिळाली, लग्न झालं, त्याला वाटतं बस आपलं जीवन आता सफल झालं. पण तिथून काही सुरुवात असते, अजून अनुभव यायचा आहे. आता हे कच्चं बोलणं आहे, अनुभवाचं बोलणं कदाचित पुढच्या वर्षी आलो तर सांगेल. त्याचं लग्न झाल्यावर त्याला असं वाटतं बस आपण आता सफल झालो. पण याला भाग्य म्हणत नाही, भाग्य याला म्हणत नाही. भगतरी नोहे धन पुत्र दारा, हे भाग्य नाहीये. मग भाग्य काय आहे? निकट वास बरा संतापाई, संतांच्या चरणी आपलं वास्तव्य होणं, संतांचा सहवास मिळणं हे खरं भाग्य आहे. का तर संत सहवासाने आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं जीवन आज सफल झालं. सफल झालं म्हणजे नेमकं काय झालं? तर माऊली महावैष्णव यांनीही अशाच पद्धतीचे शब्द वापरलेले आहेत. यांचाही अशाच पद्धतीचा अभंग आहे. आपल्या जीवनातली सफलता महाराजांनी व्यक्त केलेली आहे. आजी संसार सुफळ झाला गे माये, 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 आजी संसार सुफळ झाला गे माये. देखियले पाय विठोबा, ते देखियले पाय विठोबाचे, तो मजवावा, तो मजवावा, तो मजवावा, तो मजवावा, तो मजवावा, तो देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे, तो मजवावा, तो मजवावा, तो मजवावा, तो मजवावा, तो मजवावा. माझे संसार सफळ झाला गे माये, माझा संसार सफल झाला. संसार शब्दाचा अर्थ आहे जन्माला येणं. माझं जन्माला येणं हे सफल झालं. कशामुळं? तर देखी आले पाय विठोबाचे, परमात्म्याचे चरण पाहिले. याचा अर्थ परमात्म्याचा साक्षात्कार झाला, परमात्मा स्वरूप कळालं, त्याचं निज स्वरूप कळालं, अर्थातच मोक्षाची प्राप्ती झाली. विठ्ठल विठ्ठल
म्हणतात, परमात्मा साक्षात्कारही त्यालाच म्हणतात, निज स्वरूपाची प्राप्ती ही त्यालाच म्हणतात. हे सगळे एका अर्थाचे शब्द आहे. किंवा आत्मस्वरूपाचं ज्ञान त्यालाच म्हणतात. हे सगळे एकार्थी शब्द आहे. जो ज्ञानी आहे तो त्याला मोक्ष म्हणतो, जो भक्त आहे तो परमात्मा प्राप्ती असं म्हणतो. शब्द जरी वेगवेगळे आहे पण भाव मात्र एकच आहे. कोणी म्हणतं नाही नाही मोक्ष वेगळा आणि परमात्मा प्राप्ती वेगळी, असे काही काही भेद करतात. पण याच्यामध्ये भेद नाहीये, भेदाचं काहीच नाहीये. ते गुरुवाऱ्यांच्या मुखातून मी एक दृष्टांत ऐकला होता. पंढरपुरामध्ये ज्या वेळेला चातुर्मासाला थांबलो होतो त्यावेळेला गुरुवर्य प्रातस्मरणीय शेखर महाराज, चंद्रशेखर महाराज यांच्या मुखातून एक दृष्टांत ऐकला होता. त्यांनी हा सिद्धांत मांडला होता, मोक्षही त्यालाच म्हणतात, परमात्मा ज्ञानही त्यालाच म्हणतात. पण काही याच्यामध्ये वादविवाद करतात. म्हटले मोक्ष वेगळाच आहे आणि परमात्मा प्राप्ती ही वेगळी आहे. परमात्मा प्राप्ती झाल्यानंतरही मोक्ष म्हटले पुढचा आहे असे काही ज्ञानी मानतात. पण मोक्षही त्यालाच म्हणतात आणि परमात्मा प्राप्ती ही त्यालाच म्हणतात, निज स्वरूपाची प्राप्ती ही त्यालाच म्हणतात. एक श्रीमंत व्यक्ती होता. तो श्रीमंत होता पण कमी शिकलेला होता. कमी म्हणजे खूपच कमी शिकला होता. त्याला 1 पासून 20 पर्यंत एवढंच गणित त्याला माहिती होतं. 20च्या पुढे, यांना 20 कळेल का? 1 to 20 एवढंच त्याला माहिती होतं. 20च्या पुढे 21ही त्याला माहिती नव्हतं. त्याला 20 पर्यंत गणित त्याला येत होतं. आम्हाला 5 पर्यंत सुद्धा येत नाही कन्नड भाषेत. 5 काय 4 पर्यंत सुद्धा येत नाही. फक्त एक माहिती आहे, वंदू. काय भाषा आहे. अक्षरांची अंकांची सुरुवात वंदन पासून आहे. वा वा, वंदूची सुरुवात आहे. त्याला 20 पर्यंतच गणित माहिती होतं, 20च्या पुढेच माहिती नव्हतं. पण त्याचा एक मित्र होता, तो सुशिक्षित होता पण जरा परिस्थितीने तो गरीब होता. त्याच्याकडे पैसे फारसे नव्हते. त्याला संसारामध्ये काही 50-60 रुपयांची आवश्यकता होती. म्हणजे तो पूर्वीचा काळ की ज्या वेळेला 50 and 60 रुपीज खूप वाटायचे, त्यावेळेचा तो काळ होता. त्याला काहीतरी 50-60 रुपयाची आवश्यकता पडली. त्याच्याकरता आता कुणाकडनं पैसे घ्यावे तर त्याला तो मित्र आठवला की आपला मित्र हा श्रीमंत आहे, आपण त्याच्याकडनं पैसे घेतले पाहिजे. तो रस्त्यानं निघाला पण तो वाटेतच भेटला. वाटेत दोघांची गाठभेट झाली. तो श्रीमंत माणूस म्हणायला लागला, का रे म्हटलं मित्रा, कुठं चाललास? काय नाही मित्रा, तुझ्याकडेच येतो. तो म्हटले कशा करता? जरा मला अडचण आली आहे, काय 50 रुपीज मला दिले तर बरं होईल. 50 कळतो का इथं? 50 कळतं ना? मी उगाच 50-60 करतोय. मला काहीतरी 50-60 रुपयांची आवश्यकता आहे, मला जरा देशील का? अरे म्हटलं काय हरकत आहे. आता याला गणित येत नव्हतं म्हणून त्यांना खिशातनं 100चं बंडल काढलं. 100चं बंडल म्हणजे त्याच्यात 1-1 रुपयाच्या नोटा होत्या, वंदूच्या नोटा होत्या सगळ्या. ते बंडल होतं 100 रुपयांचं. त्यानं ते मित्राच्या हातात ठेवलं. म्हटलं याच्यातून तुला जेवढे पैसे लागतील ना तेवढे काढून घे. त्याने पैसे मोजायला सुरुवात केली. बरोबर 60 रुपये त्यानं काढले आणि उरलेले पैसे त्याला वापस केले. आता जो अशिक्षित होता श्रीमंत माणूस त्यानं काय विचार केला, हा जेवढे घेईल तेवढे घेईल, आपण घरी गेल्यानंतर जेवढे उरतात समजून जायचं यानं किती पैसे घेतले. त्यानं ते उरलेलं बंडल खिशात ठेवलं, घरी निघून गेला. आता घरी गेल्यानंतर खाली मस्त बसला आणि 20-20चे गठ्ठे तयार करायला सुरुवात केली. आणि 20-20चे बरोबर 2 गठ्ठे तयार झाले आणि त्याला 20 पर्यंतच येत होतं. म्हणून त्यानं लक्षात घेतलं की 100 रुपये पूर्ण व्हायला 5 विसा लागतात आणि आपल्याकडे तर 2 विसा आहेत. म्हणजे किती विसा समोरच्यानं घेतल्या? 3 विसा घेतल्या. 3 विसा त्यानं घेतलेला यानं पक्क डोक्यात ठेवलं. आणि जो बिचारा पैसे घेणारा आहे ना 60 रुपये घेतलेले. दोघांनी फक्त लक्षात ठेवलं. कालांतराने या गरिबाची परिस्थिती सुधारली. परिस्थिती चांगली झाल्यानंतर त्याला मित्राचे पैसे परत करण्याची इच्छा निर्माण झाली.
60 रुपये खिशात घातले आणि त्याला देण्यासाठी रस्त्यानं निघाला. जिथं त्यांची आधी भेट झाली होती पुन्हा तिथंच दोघं भेटले. दोघं भेटल्यानंतर आता काय रे मित्रा म्हटले, कुठं चाललास? जो गरीब होता तो म्हणायला लागला, काय नाही मित्रा, तुझ्याकडेच येतोय. का काही पैशांची तुला अजून आवश्यकता आहे का? नाही नाही म्हटले मित्रा, आता काही पैशांची आवश्यकता नाही, उलट मला पैसे परत करायचे. बरं म्हटले, दे, इथंच दे म्हटले, उगाच घरी गेल्यानंतर चहा पाणी करावी लागेल. त्यानं खिशातून पैसे काढले, हे घे म्हटले तुझे 60 रुपये. आता त्यांना पक्क डोक्यात ठेवलं होतं, आपल्या मित्रानं आपल्याकडनं 3 विसा घेतले आहेत आणि आता हा 60 रुपये कसे काय देतोय. म्हटले मित्रा, असं चालणार नाही, अशी लबाडी करायची नाही. माझ्याकडनं घेताना 3 विसा घेतो आणि परत देताना 60 रुपये देतोस काय? तो म्हटलं, नाही नाही मित्रा, अरे मी 60 रुपयेच घेतले होते, तू 3 विसा कशा काय मागतोय. दोघांची भांडणं लागली. त्यांची भांडण चालू असताना आता मला सांगा, ही भांडण खरी आहे का? ही भांडण खरी आहे का? नाही नाही, ही खोटी भांडण आहे. एक मित्र, एक माणूस तिथून जात होता, त्यानं ही भांडण पाहिली, जवळ आला, म्हटले कशाला भांडताय, दाखवा म्हटले, माझ्याकडे पैसे द्या. त्यानं 60 रुपये घेतले आणि जो अशिक्षित माणूस होता, जो श्रीमंत होता, त्याला म्हटले, हे घे तुझे 3 विसा. तो तिथंच बसला आणि त्यानं 20-20चे गठ्ठे तयार करायला सुरुवात केली. बरोबर 3 गठ्ठे तयार झाले. काय म्हटले मित्रा, तुझ्या हातात जादू आहे, तिकडनं 60 रुपये घेतो आणि मला 3 विसा देतो. आता मला सांगा, ही जादू आहे का? तात्पर्य एवढंच आहे, मोक्ष त्यालाच म्हणतात, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती त्यालाच म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात, माझं संसाराला येणं सफळ झालं. कशामुळं? तर देखी येले पाय विठोबाचे, मी परमात्म्याचे दर्शन केलं, मला परमात्म्याची प्राप्ती झाली. याचा अर्थ संतांनी जीवन सफलतेची व्याख्या ही परमात्मा प्राप्तीमध्ये केलेली आहे, संसार प्राप्तीमध्ये त्यांनी व्याख्या केली नाही. कारण मुळात जन्म हा आपल्याला भक्ती करण्याकरता मिळालेला आहे. त्या दिवशी कीर्तनामध्ये आपला हा विषय झाला. जन्म हा केवळ आणि केवळ भक्ती करण्याकरता आहे. म्हणून जीवनामध्ये कितीही ज्ञान संपादन केलं, कितीही विद्या संपादन केला, पण भक्ती केली नाही तर सगळं जीवन व्यर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या इतिहासामध्ये 700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. श्री पद्मनाभाचार्यजी नावाचे संत होऊन गेले. त्यांचं चरित्र भक्तमाल ग्रंथामध्ये येतं. भक्तमाल ग्रंथ आपल्याकडे त्याला भक्तिविजय, हरिविजय म्हणतात, भक्तिविजय म्हणतात. त्याच्यामध्ये श्री पद्मनाभाचार्यजी यांचं चरित्र येतं. ते चरित्र असं आहे, पद्मनाभाचार्यजी फार मोठे विद्वान होते, खूप पंडित होते, खूप ज्ञानी. त्यांना स्वतः सरस्वती मातेनं प्रगट होऊन आशीर्वाद दिला होता की तुझ्यासोबत शास्त्रार्थामध्ये कोणीच जिंकणार नाही, तू विजयी होशील. असा आशीर्वाद स्वतः सरस्वती मातेनं पद्मनाभाचार्यजी यांना दिला होता. म्हणून रस्त्यानं चालत असताना 10-10 गाड्या त्यांच्या सोबत चालायचे, गाड्या चालायच्या. कशाच्या? त्याच्यामध्ये सगळे ग्रंथ भरले होते. कारण ते काय करायचे, ज्यांच्याशी शास्त्रार्थ झाला त्यांची सगळी ग्रंथ ती हिसकावून घ्यायचे आणि आपल्या गाडीमध्ये टाकायचे. असं करता करता 10-10, 15-15 गाडे त्यांचे झाले होते. ही सत्य घटना आहे. माऊलींच्या काळामध्ये तेही होऊन गेले. असं करता करता भारताचं भ्रमण करता करता ऐका, श्री पद्मनाभाचार्यजी हे काशी क्षेत्रामध्ये आले. काशी आपल्याला माहिती असेल, काशी विश्वेश्वर भगवंत राहतात त्या ठिकाणी. काशीमध्ये आले. काशीमध्ये आल्यानंतर काशीतले जे विद्वान लोक होते, जे पंडित होते, ते घबरायला लागले. कारण त्यांनी पद्मनाभाचार्यजी यांची कीर्ती ऐकली होती की यांना स्वतः सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे. जर यांनी आपल्याशी शास्त्रार्थ केला तर सगळी काशी हरून जाईल. त्यांना चिंता वाटायला लागली. कारण काशी ही 7 पुऱ्यांमधली एक पुरी आहे. सप्तपुरींमध्ये एक काशीपुरी आहे. आणि काशीपुरी हिला भगवंताची नासिका म्हणतात. ते भगवंताचं नाक आहे. जर आपण याच्याशी शास्त्रार्थामध्ये हारलो तर भगवंताचं नाक कापले जाईल.
ही भीती त्यांना वाटायला लागली. आता काय करायचं, त्याच्याकरता सगळ्या विद्वानांनी काशी विश्वेश्वराची प्रार्थना करायला सुरुवात केली, अनुष्ठान मांडलं. असे काही दिवस गेल्यानंतर मंदिरातून आवाज आला. थांबा म्हटले, थांबा, तुम्ही ज्याच्याकरता उपासना करताय त्याचा उपाय सांगतो. जे पद्मनाभाचार्य जी आपल्या काशीपुरीमध्ये क्षेत्रामध्ये आलेले आहेत ना, त्यांचा शास्त्रार्थ आपल्याच काशीमध्ये फार मोठे संत राहतात. त्यांचं नाव आहे संत कबीर महाराज, कबीरदासजी महाराज. यांच्याशी त्यांचा शास्त्रार्थ करायला लावा. एवढा आवाज आला आणि आवाज बंद झाला. आता त्या विद्वानांनी विचार केला, ज्यांचं नाव परमात्म्यानं सुचवलंय तो कसा आहे, कबीर महाराज कसे आहे. मसिका गत छुओ नहीं, मसिका गत छुओ नहीं, कलम गई नहीं हाथ. मसी म्हणजे शाई, ज्याच्या हातामध्ये कधी कागद आणि पेन गेलाच नाही, म्हणजे ज्याला कधी वाचता येत नाही, लिहिता येत नाही, असे अशिक्षित असा जो माणूस आहे, त्याच्याशी पद्मनाभाचार्यजी यांचा शास्त्रार्थ भगवंतानं करायला सांगितला. पण जाऊ द्या, भगवंताची आज्ञा आहे ना, आपण तो शास्त्रार्थ करून देऊ. सगळे ब्राह्मण लोक निघाले, कबीर महाराजांकडे जायला लागले. कबीर महाराजांकडे पोहोचल्यानंतर त्यांनी सगळी घटना मांडली. महाराज असे असे पद्मनाभाचार्यजी आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत, ते शास्त्रार्थ करायचं म्हणतात, त्यांना कोणीच हरवू शकत नाही, म्हणून आम्ही अनुष्ठान मांडलं. तर भगवंतानं स्वतः आम्हाला सांगितलं की संत कबीर महाराज यांचा त्यांच्याशी शास्त्रार्थ करायला लावा. म्हटले, जे पद्मनाभाचार्य जे आलेले आहेत ते फार मोठे विद्वान पंडित आहेत, खूप मोठे ते पंडित आहेत. संत कबीर महाराज म्हणायला लागले, तुम्ही कशावरून पंडित म्हणता. म्हटले, महाराज त्यांचा खूप अभ्यास आहे, ते खूप विद्वान आहे, त्यांनी खूप वाचन केलेलं आहे, सगळ्या ग्रंथांचं त्यांनी अध्ययन केलेलं आहे. अच्छा अच्छा, याच्यामुळे तुम्ही त्यांना पंडित समजता काय. माझ्या दृष्टीनं पंडित म्हणजे काय, पोथी पडी पडी जगमुआ, पंडित भयान कोय. पोथी पडी पडी जगमुआ, पंडित भयान कोय. ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय. पोथी वाचून वाचून कोणी पंडित होत नाही. खरा पंडित कोण आहे, तर ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय. परमात्म्याचं हे 2.5 अक्षरांचं जे प्रेम आहे, ते परमात्म्याचं प्रेम ज्याला वाचता आलं तो खरा पंडित आहे. महाराज, आधी तुम्ही प्रश्न विचारा. दुसरे म्हणे, आधी तुम्ही प्रश्न विचारा. कबीर महाराज म्हटले, ठीक आहे, तुमचा आग्रह असेल तर आधी मीच प्रश्न विचारतो. आणि कबीर महाराजांनी एकच प्रश्न केला महाराज. तो प्रश्न असा होता, तो ऐकल्यानंतर पद्मनाभाचार्यजी यांना चक्कर यायला लागली. तो प्रश्न असा होता, पढ़ी समुझे या समुझी पढ़े, पढ़ी पढ़ी समुझे या समुझी पढ़े, अहो कहो द्विजराय. सुन कबीर की बेन को, पंडित गयो चकराय. कबीर महाराजांनी एकच प्रश्न विचारला, पढ़ी समुझे या समुझी पढ़े. पढ़ना याने पढ़ना, शिकणं. पढ़ी समुझे, शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही त्याला जाणलं का समुझी पडे, का त्याला जाणल्यानंतर तुम्ही आधी शिक्षण घेतलं. तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर ते परमात्मा स्वरूपाला जाणलात का ते परमात्मा स्वरूप जाणल्यानंतर तुम्ही एवढे विद्वान झाला. मला एकच उत्तर द्या. पद्मनाभाचार्यजींनी खाली मानलं, महाराज मी एवढा अभ्यास केला पण मी अजून त्याला जाणू शकलो नाही आणि त्याला जाण्याचा तर प्रश्नच शिल्लक राहत नाही. त्याच्यानंतर मी अध्ययन केलं हे शक्यच नाही. तात्पर्य एवढंच आहे. दृष्टांत सिद्धांतासाठी आपला दृष्टांत संपलेला आहे, पण थोडासा दृष्टांत पूर्ण करतो. संत पद्मनाभाचार्यजी त्या आश्रमातून निघून गेले, पण भगवंताला चिंता असते, आपला विद्वान भक्त आहे,
त्याचंही काहीतरी कल्याण व्हायला पाहिजे. म्हणून देवाने एक लीला रचली. पद्मनाभाचार्यजी ज्या रस्त्यानं जात होते, जाता जाता जरा दमले आणि एका वडाचं झाड असताना त्या वडाच्या झाडावर, मला वाटतं पिंपळाचं झाड होतं, पिंपळाच्या झाडाच्या अवतीभोवती ते बसल्याचं या ठिकाणी जसं केलेलं आहे ना, तो कट्टा तो होता. त्याच्यावर पद्मनाभाचार्यजी बसले, विश्रांती घ्यायला लागले. पण विश्रांती घेत असताना त्यांनी सहज वर पाहिलं तर त्या झाडाच्या ज्या सगळ्या शाखा होत्या त्या प्रत्येकावर एक एक भूत बसलं होतं. पण एक फांदी मात्र रिकामी होती. एक भूत समजतं ना आपल्याला, भूत बसलं होतं, एक फांदी रिकामी होती. आता ते एका फांदीवर एक बाहेरून भूत उडत यायला लागलं आणि त्या फांदीवर बसायला लागलं. बाकीचे भूत त्याच्याशी भांडायला लागले. ए म्हटले, इथं कशाला आला? अरे म्हटले, बसायला आलो. एक फांदी रिकामी, मलाही बसू द्या की. नाही म्हटले, असं चालणार नाही. ते वोटिंग होते, त्याला काय म्हणतात भाऊजी? निवडणुकांमध्ये चालतं ते, इथं नाही चालणार. निवडणुकांमध्ये विरोधी एकमेकांच्या जवळ येतात विरोध करण्यासाठी. इथं ते चालणार नाही, इथं बसू देणार नाही म्हटले. ते भूत म्हणायला लागला, अरे बाबा तुम्ही सगळे बसलेत, मला बसू द्या की, एक रिकामी आहे. म्हटले, आई ही जी शाखा आहे हिचं आधीच रिझर्वेशन झालेलं आहे, हिच्यावर तू बसू शकत नाही. म्हटले, कोण इथं बसणार आहे? म्हणे पद्मनाभाचार्यजी नावाचे फार मोठे विद्वान आहेत. ते ज्या वेळेला मरतील ना त्यावेळेला ते महान भूत होतील आणि त्यांच्यासाठी ही शाखा रिकामी केलेली आहे. पद्मनाभाचार्यजी घाबरायला लागले. त्यांनी हे सगळं दृश्य पाहिलं, हात जोडून विनवणी करायला लागले, हे बाबा पिशाच, हे भूतांनो, मला उपाय सांगा बाबा, मला भूत व्हायचं नाहीये तुमच्यासारखं. म्हणे मग एकच उपाय आहे, संत कबीर महाराजांचे पाय धरा. विठ्ठल विठ्ठल. तात्पर्य एवढंच आहे, जीवनामध्ये किती ज्ञान संपादन केलं पण केवळ भक्ती केली नाही, परमात्मा प्राप्ती केली नाही तर सगळं ज्ञान हे व्यर्थ आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जन्मालो त्याचे, मी जन्माला आलो, त्याचं खरं फळ मला आज मिळालं, आज फळ झाले साचे. पण का हो महाराज, तुम्हाला फळ मिळालं मान्य आहे, पण हे कोणामुळे मिळालं ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. माझं जीवन हे सफल झालं, पण याच्या पाठीमागं कोण आहे, कोणाची भूमिका आहे, ही कृपा कोणाची आहे, तर ती तुम्हा संतांची कृपा आहे. तुम्ही शब्दप्रयोग केलेला आहे, तुम्ही सांभाळलेले संती. याचा अर्थ महाराजांनी हे आपले भाव संत ज्ञानोबा रायाची संतांच्या समोर प्रगट केले असावे. तुम्ही सांभाळलेले संती, तुम्हा संतांनी माझा सांभाळ केला आणि त्याचा परिणाम असा झाला, भय निरसली खंती. माझ्या जीवनामध्ये जी भीती होती, भय निरसली खंती निरसली, भय निरसली खंती निरसली. खंती शब्दाचा अर्थ आहे चिंता. माझ्या जीवनातली भीती नष्ट झाली आणि माझ्या जीवनातली चिंताही नष्ट झाली. हे संतांच्या कृपेनं घडलं.
सांगण्यासारखं खूप आहे, पण वेळेच्या अभावी वेळेची मर्यादा आहे. विठोबा रखुमाई, विठोबा तुम्ही सांभाळले संते, भय निरसले खंते. उरलेले चरण आपण सरळ सांगूयात. तुम्हा संतांनी माझा सांभाळ केला, त्याचा परिणाम झाला. माझ्या जीवनातली भीती गेली आणि माझ्या जीवनातली चिंताही नष्ट झाली. प्रत्येक माणसाला दोन प्रकारचं भय आहे. आता जास्त विषय वाढवण्यात काही मजा नाही, वेळ आपली संपलेली आहे. भीती नष्ट झाली आणि पुन्हा चिंताही नष्ट झाली. आता मी कसा झालो तर कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता माझी अवस्था अशी आहे, मी कृतकृत्यतेला प्राप्त झालो. का तर इच्छा केली ते पावलो. जी इच्छा अंतःकरणामध्ये केली होती ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. अनंत जन्मापासून माझ्या अंतःकरणामध्ये एक इच्छा होती, ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. म्हणून मी कसा झालो तर कृतकृत्य झालो. कृतकृत्य, कृतकृत्य शब्दाचा अर्थ सगळं कार्य संपणं, कृतकृत्यता सगळ्या कार्यातून मुक्त होणं, कर्म संपणं. पण कर्म कधी संपतं याचं सूत्र असं आहे, जोपर्यंत अंतःकरणामध्ये इच्छा आहे तोपर्यंत कर्म माणूस करतच राहतो. ऐका, जोपर्यंत अंतःकरणामध्ये इच्छा आहे तोपर्यंत कर्म होणार, आणि जोपर्यंत कर्म होणार तोपर्यंत त्याच्याबद्दलचे होणारे पाप पुण्य आपल्याला भोगावे लागणार. जर पाप आणि पुण्य आपल्याला भोगायला मिळू नये असं वाटत असेल तर आधी कर्म संपावं लागतं. आणि कर्म कशाने संपेल तर आधी इच्छा संपावी. ज्ञानोबारांची एक ओवी आहे, तृप्ती झाली आजशी साधने सरत्या पैसे, आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. तृप्ती झाली आजशी, माणसाची तृप्ती झाली की साधना आपोआप मागे सरतात. एखाद्याचं पोटभर जेवण झालेलं आहे, अगदी खूप दाबून खाल्लं, इडली सांबार, मसाला डोसा,
घी डोसा इथं आल्यानंतर इथले ते विशेष आहे बरं का, इतके चविष्ट आहे मला सांगताना पाणी सुटतंय मला. खूप खूप पोटभर जेवण झालं, खूप अगदी गळ्यामध्ये एक घासही उतरणार नाही. आणि अशा वेळेला कितीही प्रेमाचा व्यक्ती असू द्या, त्यानं जर आपल्याला गुलाबजामची वाटी समोर आणली, घ्या महाराज खा, किंवा कालचा पदार्थ काय होता तो हॉर्लेक्स बर्फी, ती दिली महाराज खा जरा, किती प्रेमाचा व्यक्ती असू द्या माणूस खाणार नाही. का? त्या बर्फीमध्ये चव नाही का? चव आहे पण का खात नाही? तृप्ती झाली आजशी साधने सरती आपैसी, आत्मपुष्टी तैसी कर्मे नाही कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कोणती इच्छा कोणती होती? होते बहुता दिवसार्थ वागविले, होते बहुता दिवसार्थ वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले, आजी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी श्रीहरीची देखील पाऊले, दृष्टी श्रीहरीची देखील पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्यांचे झाले हो, घेतले जन्म मागे सार्थक त्यांचे झाले हो, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. होते बहुता दिवसा आर्त वागविले, एकच इच्छा होती, आजी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी श्रीहरीची देखील पावले, घेतले जन्म मागे सार्थक त्यांचे झाले. ही अंतःकरणातली इच्छा. रामायणातला प्रसंग आहे. श्रीसंत शबरी माता आयुष्यभर देवाची वाट पाहिली, आयुष्यभर वाट पाहिली, अगदी अंतिम क्षणापर्यंत त्या देवाची शबरी मातेनं वाट पाहिली. हिला इच्छा म्हणतात, ही खरी इच्छा आहे. कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम चरण हितकारी, रसता देखत शबरी की उमर री सारी, कहीं कोई काटा प्रभु को नहीं चुभ जाए, असुवन पग धोवत चुन चुन पुष्प बिछाए, मिठे फल चख कर नित्य सजाए थाली, रसता देखत शबरी की उमर गई सारी. हिला इच्छा म्हणतात, हीच इच्छा. इच्छा केली ते पावलो. आता माझी काय अवस्था झाली ते महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. संतांच्या कृपेने आम्हाला कोणती अवस्था प्राप्त झाली. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. कालच्या महाराजांनी उत्तम सांगितलं. आता काळाची सत्ता आमच्यावर चालत नाही.
आता काळही बळ करू शकत नाही. जगा काळ काय आम्ही माथा दिला काय एवढा अधिकार आम्हाला आता प्राप्त झालेला आहे. अशा पद्धतीनं ज्याप्रमाणे संतांनी गुरुवर्यांनी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल ते सगळं आमच्या गुरुवर्यांचं आहे आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. पुनश्च एकदा मला या ठिकाणी सेवा मिळते ही फार भाग्याची गोष्ट आहे. तो उद्या आपला शेवटचा दिवस आहे. नक्कीच अंतःकरणामध्ये पारमार्थिक प्रेम हे राहील बरं का. पारमार्थिक प्रेम हे अंतःकरणामध्ये आपल्याबद्दल राहील हीच भावना आपल्या समोर व्यक्त करतो. आणि झालेली सेवा सद्गुरु प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री अनंत महाराज यांच्या चरणावर समर्पित करतो. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या चरणावर समर्पित करतो. ज्ञानेश्वर मावले भय
भय निरचल कंते भय निरचल कंते भय निरचल कंते
Hare